आषाढी एकादशीसाठी ही झटपट होणारी आणि दिवसभर ऊर्जा देणारी थाळी तुम्ही नक्की बनवून बघा। या थाळीतील पहिला पदार्थ बनवतोय आपण तो म्हणजे रताळ्याचे गुलाबजामुन। इथे मी काही रताळी स्वच्छ धुवून उकडून घेतलेली आहे आणि यानंतर एका बारीक किसणीने आपल्याला ते किसून घ्यायचे आहेत। यासाठी आपल्याला अगदी मीडियम किंवा छोट्या साईजची रताळी वापरायची आहेत। आता रताळी व्यवस्थित किसून घेतलेली आहेत। रताळी उकडून साली काढून थंड झाल्यानंतर आपल्याला किसून घ्यायची आहेत। तुम्ही बघू शकता किसल्यानंतर सुद्धा अजिबात चिकट वाटत नाही। आता हे पहिल्यांदा आपण व्यवस्थित मळून घेऊयात। 1 ते 2 मिनिटांपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। आणि आता यानंतर ना मी यामध्ये मिल्क पावडर टाकून घेत आहेत। जवळपास 2 चमच इतकीच मिल्क पावडर मी यामध्ये घालून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। मिल्क पावडर व्यतिरिक्त आपल्याला यामध्ये अजून काहीही घालायचं नाही आहे। तर छान असं मळून घेतल्यानंतर आपल्याला हव्या त्या आकारामध्ये याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत। शक्यतो रताळी खायला कोणाला आवडत नाही ना, तर तुम्ही अशा प्रकारे त्याचे गुलाबजाम नक्कीच बनवू शकता। खूप छान टेस्टी होतात, एकदा नक्की बनवून बघा। आणि आपण खव्याचे जे गुलाबजाम बनवतो ना, ते कसे तळल्यानंतर थोडेसे फुलले जातात, तसेच हे गुलाबजामसुद्धा तेलामध्ये तळताना फुलले जातात। आता इथे आपल्याला तेल पहिल्यांदा छान तापवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये 1-1, 2-2 करून आपल्याला गुलाबजाम टाकून घ्यायचे आहेत। पहिल्यांदा आपल्याला गुलाबजामला अजिबात धक्का द्यायचा नाही आहे। हळूहळू त्यावरती आपल्याला फक्त तेल ढकलत राहायचं आहे आणि थोड्या वेळानंतर गुलाबजाम छान सेट झाले की मग आपल्याला आलटून पालटून व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। ज्याप्रमाणे आपण खव्याचे गुलाबजाम गोल्डन ब्राऊन कलरमध्ये तळून घेतो ना, तसेच हे गुलाबजाम पण आपल्याला तळून घ्यायचे आहेत। आणि मुख्य म्हणजे खव्याचे गुलाबजाम तळताना जितका वेळ लागतो ना, तितकाच वेळ हे गुलाबजाम तळण्यासाठी सुद्धा लागतो। आणि आपण रताळे उकडवून घेतलेले असल्यामुळे अजिबात आतमध्ये कच्चे राहत नाहीत। तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत। उपवासाच्या दिवशी उपवासाला चालेल असं आणि गोड काही खावंसं वाटत असं तर नक्कीच हे गुलाबजाम एक चांगला ऑप्शन आहे आणि हेल्दीसुद्धा आहे। आणि मुख्य म्हणजे हे गुलाबजाम बनवण्यासाठी खूप जास्त साहित्याची गरजसुद्धा पडत नाही आणि खूप वेळसुद्धा लागत नाही। तर या आषाढी एकादशीला तुम्ही नक्कीच हे गुलाबजाम बनवून बघा। तर आता सर्व गुलाबजाम तळून झालेले आहेत। आता पाक बनवायचं सुद्धा खूप सोपं आहे। आता इथे ना 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि पाऊण वाटी पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे। छान साखर वितळवून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला 5 ते 6 मिनिटांपर्यंत हा पाक आणि अशा प्रकारे एकतारी पाक झाल्यानंतर ना आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गरम पाकामध्येच आपल्याला हे गुलाबजाम घालून घ्यायचे आहेत, ज्यामुळे ना यांच्यामध्ये पाक छान आतपर्यंत शिरला जाईल। तर इथे मी सर्व गुलाबजाम जे आहेत ना, ते पाकामध्ये घालून घेतलेले आहेत। व्यवस्थित हलवून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं आहे। आता मी इथे 2-3 बटाटे घेतलेले आहेत। पहिल्यांदा धुवून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे त्यांची सालं काढून आपल्याला मोठ्या किसणीने ना याचा किस करून घ्यायचा आहे। तर किस करण्यासाठी इथे आपल्याला जाड किसाची किसणीच वापरायची आहे। तर इथे मी अशा प्रकारे सर्व बटाटे किसून 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी घालून ठेवलेलं आहे, म्हणजे ते काळे पडणार नाहीत। त्याचप्रमाणे इथे मी खिचडीसाठी साबुदाणा सुद्धा भिजवून घेतलेला आहे। आता इथे पहिल्यांदा ना एका पॅनमध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि इथे मी जिरे घालून घेतलेलं आहे। तुमच्याकडे उपवासाला जिरे चालत नसतील तर नाही घालायचे आहे। आता यानंतर बारीक कट केलेले हिरवी मिरची यामध्ये घालून घेतलेली आहे। आता आपण जो बटाट्याचा किस केलेला होता ना, तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता इथे बटाटे न उकडता आपल्याला झटपट अशी बटाट्याच्या किसाची भाजी बनवून घ्यायची आहे आणि त्याचप्रमाणे आता याला वाफेवरती थोडा वेळ होऊन द्यायचं आहे। यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही भाजी शिजत आल्यानंतर ना यामध्ये थोडासा जाडसर शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर बारीक कापलेली कोथिंबीर यावरती घालून घ्यायची आहे। आता ही बटाट्याची भाजी तर रेडी आहे। आता इथे आपण ना साबुदाण्याची खिचडी बनवून घेऊया। यासाठी ना मी एका पॅनमध्ये तेल घालून घेतले आहे, त्यावरती बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून व्यवस्थित परतवून झाल्यानंतर
भिजवलेला साबुदाणा, शेंगदाण्याचा कूट आणि चवीप्रमाणे मीठ यामध्ये घालून घेतलेलं आहे. आणि उपवासाचे पदार्थ बनवण्यासाठी मी ते शेंगदाणा तेलाचा वापर केलेला आहे. तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता. आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपण खिचडीसाठी बटाटा उकडलेला नव्हता, पण त्यासाठी मी इथे एक ट्रिक वापरलेली आहे, ज्यामुळे आपला खूप सारा वेळसुद्धा वाचतो. आता याला एक वाफ देऊन घ्यायची आहे, ज्यामुळे आपल्याला खिचडीमुळे पोट वगैरे अजिबात दुखत नाही. आपण जी बटाट्याची भाजी बनवलेली होती ना, तीच आपण थोडीशी यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ही एक खूप सोपी अशी ट्रिक आहे आणि ज्यामुळे खिचडी खूप अप्रतिम लागते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. तुम्हाला अजिबात बटाटे वेगळे उकडवण्याची गरज पडणार नाही. आता इथे ना मी कोथिंबीर यामध्ये घालून घेतलेली आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपली खिचडी बनवून तयार झाली. आता इथे ना मी पापड्या वगैरे तळून घेत आहे. या पापड्या मी घरीच बनवलेल्या आहेत, बटाट्याच्या पापड्या. आणि ह्या अगदी अप्रतिम अशा लागतात. याची रेसिपीसुद्धा मी बहुतेक तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आता इथे मी पापड्या तळून घेतल्या, त्यानंतर वेफर्स पण तळून घेतले. हे सुद्धा मी घरीच बनवलेले वेफर्स आहेत. तर खूप छान लागतात. उपवासाच्या वेळेस ना साबुदाणा वड्यामुळे खूप हेवी फील होतं, त्यामुळे मी सध्या तरी अशाच प्रकारे लाईटमध्येच उपवासाचं फराळ बनवते आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करून सांगा. धन्यवाद.